सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। निलेश राणे निवडून आल्यानंतर महिलांसाठी असंख्य योजना राबवणार आहेत। त्यामुळे गावागावात जाऊन स्वाभिमान पक्ष वाढवा, घराघरातील महिला जोडण्याचं काम फक्त तुम्हीच करू शकता। ही ताकद पाहून निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलाय। पाहुयात स्वाभिमानच्या महिला बूथ मेळाव्यात काय म्हणाले नितेश राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। आज माझ्या अगोदरचे जे काही वक्ते आपल्या सगळ्यांसमोर बोलले, महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महिला बूथ अध्यक्ष घेण्यामध्ये कदाचित पहिला पक्ष असेल असं म्हणतात तर चुकीचं करणार। सर्वात जुना असलेला काँग्रेस पक्ष असो किंवा आज सत्तेमध्ये असलेले बीजेपी आणि शिवसेना असो, या दोन्ही पक्षांकडे ह्या पद्धतीची ताकद निश्चित पद्धतीने नाहीये हे म्हणण्याला मला सार्थ अभिमान वाटतो। आपण ज्यांच्यावर स्पर्धा करतो, किंवा ह्या जिल्ह्यामध्ये ज्यांच्यावर आपण राजकीय स्पर्धा करतो, त्या कुठल्याच पक्षाकडे अशा पद्धतीची ताकद आजच्या वेळी नाही। पण ह्या ताकदीचा वापर आपण या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यामध्ये संघटना बांधणीसाठी किंवा ह्या जिल्ह्यामध्ये असलेला जो महिला वर्ग आहे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण कसा करतो हे फार महत्त्वाचं आहे। मी विकासाच्या मुद्द्यावर माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी बोलल्यानंतर परत बोलणार नाही, पण आज जेव्हा गावागावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना एक अनुभव मला जो निश्चित पद्धतीने येतो की गावामध्ये जेव्हा त्या ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी आम्ही बसतो आणि एकंदरीत मी माझ्या माध्यमातून विचारतो की बाबा तुमचे काय प्रश्न आहेत, उद्या निवडून आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा आहेत, गेली 5 वर्षाचे काय अनुभव आले, त्या सगळ्या गोष्टी जरा तुम्ही आमच्याशी बोला। मग या सगळ्याच्या पूर्ण गर्दीमध्ये सर्वात पहिले जो आवाज येतो तो माझ्या तिकडचे उपस्थित बहिणीचा असतो आणि ते मला विचारते की साहेब माझा एक प्रश्न आहे की आमच्या इकडचे रॉकेलचं आणि धंद्याचं तुम्ही नेमकं काय करणार हे तुम्ही मला सांगा। म्हणजे जागरूकता आणि निवडणुकीचं महत्व हे महिला वर्गाला किती असतं, किती माहिती असतं हे यामुळे निश्चित पद्धतीने मला जाणवतं। आज आपल्या अवतीभोवती काय चाललंय, माझा लोकप्रतिनिधीकडून माझ्या काय अपेक्षा आहेत किंवा येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीकडून माझ्या काय अपेक्षा आहेत, मला काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी महिला वर्गाकडे किंवा महिला वर्गाला चांगल्या पद्धतीने माहिती असते हे मला ह्या प्रचाराच्या निमित्ताने अनुभव आले। म्हणून आमच्या तुमच्याकडून सगळ्यांकडून एवढीच अपेक्षा आहे। आज जसं आम्ही फक्त महिला बूथ अध्यक्ष नेमला नाही, पण आपल्याला प्रत्येकाकडे आयडी कार्ड दिलेला आहे। काही संकल्पना साहेबांच्या आहेत त्याही यापुढे भविष्यामध्ये आपल्यासाठी राबवल्या जातील, पण जसं आम्ही आपल्याला ताकद देतोय, आम्ही आपल्याला सक्षम बनवतोय, तशी आजपासून त्या गावामध्ये त्या वाडीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला वाढवणं आणि आमची ओळख निर्माण करणं ही आपल्या सगळ्यांची आजपासून जबाबदारी असेल। जसं बांदेकर मॅडमनी प्रचाराच्या यंत्रणेच्या संदर्भात अतिशय चांगली माहिती आपल्यासमोर मांडली, ते नेमकं किती बूथ मध्ये असलेले किती मतदारांपर्यंत पोहोचायचे आणि केव्हा पोहोचायचे। मी त्याच्या पुढे थोडं आपल्याला सांगेन की बाबा बूथ मध्ये असलेले जे काही मतदार आहेत आणि त्या मतदारांमध्ये पुरुष मतदार आणि महिला मतदार ह्याचं अगर आपण वर्गीकरण केलं आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम अगर आपण आपल्या माध्यमातून त्याची यंत्रणा लावली तर आपल्याला फार कमी वेळांमध्ये चांगला रिझल्ट येईल असाही अनुभव आपल्याला यापुढे निश्चित पद्धतीने येईल। असंख्य मुद्दे आहेत। गेली 5 वर्ष येणारे केंद्र आणि राज्य सरकारबद्दलचे जे अनुभव आहेत याबद्दल माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्यासमोर मांडलेले आहे। मी परत ते विषय आपल्यासमोर मांडणार नाही, पण महत्वाची बाब जी आपण अजून एक गोष्ट आपण महिला मतदारांना त्या सांगू शकता की आमच्या माध्यमातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किंवा उद्या निलेश राणे साहेब तिथे निवडून गेल्यानंतर आम्ही आपल्या त्या बूथ मध्ये आपल्या तालुक्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या महत्त्वाच्या महिलांसाठीच्या योजना आहेत
त्या योजना आपल्या माध्यमातून आपण महिलांसाठी राबवण्यासाठी आपण पुढाकार घ्या असा शब्द आपण आपल्या त्या महिला मतदारांना आतापासून देऊ शकतो. असंख्य योजना आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या, ज्या आता कदाचित महिला वर्गाला महिला मतदारांना माहिती नाही. या लोकांनी गेली 5 वर्ष योजना, एकही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेली नाही, माहितीही दिलेली नाही. आता थोडा अभ्यास केला आम्ही या निवडणुकीच्या नंतर, आम्ही आपल्याला प्रत्येकाला योजनाचं एक पुस्तक हातात प्रत्येकाकडे आपल्याला देणार आणि त्या इथे कुठली योजना आपण महिलांसाठी राबवू शकतो आणि ती राबवण्यासाठी कुठले कागदपत्र आपल्यासाठी लागतील, तसा तो ते कागदपत्र जमा करून आपल्या प्रत्येक तालुक्या कार्यालयामध्ये एक व्यक्ती आपण बसून ठेवणार आहोत, जेणेकरून ते कागदपत्र आपण जमा केल्यानंतर तो व्यक्ती किंवा ती टीम ते योजना राबवण्यासाठी आपल्याला मदत करू शकते. अशा पद्धतीची यंत्रणा आपण ह्यापुढे आपण राबवणार. म्हणून आपण आता महिला मतदारांमध्ये फिरताना आपण शब्द देऊ शकता, आश्वासन देऊ शकता, विश्वास देऊ शकता की आपल्याला ह्या पुढच्या कालावधीमध्ये जे केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत किंवा आपल्या जिल्हा परिषदच्या योजना, असंख्य चांगल्या योजना आहेत. महिला बाल कल्याण सभा म्हणजे खातं असेल, आरोग्याचं खातं असेल, मागासवर्गीय खातं जे असेल, समाज कल्याण खातं असेल, त्या सगळ्या खात्यांमध्ये अतिशय चांगल्या योजना महिलांसाठी आली आहे. एक महिला बाल कल्याण मध्ये असं एक चांगली योजना आहे ज्याच्यामध्ये मुलींना आपण प्रत्येकीला सायकल देऊ शकतो, अशी एक चांगली योजना आपण तिथे राबवू शकतो. म्हणून अशा या सगळ्या योजना येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या माध्यमातून म्हणजे आपण जेव्हा आम्ही सांगू तुमच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही तुमच्या बूथच्या महिलांचा अगर पूर्ण डेटा अगर आपल्याकडे ठेवला, नंबर आपल्याकडे ठेवले, माहिती आपल्याकडे ठेवली, तर उद्या जेव्हा आम्ही आपल्याला आवाहन करू की ही एक चांगली योजना आपल्या बूथमध्ये आपल्याला राबवायची आहे, आपल्या तालुक्यामध्ये राबवायची आहे, तर आपण आपल्या वॉर्डामध्ये आपल्या बूथमध्ये त्या महिलांचे सगळे कागदपत्र जमा करण्याची जबाबदारी पण आपल्यावर असेल, हे मी ह्या निमित्ताने आपल्याला सांगतो. म्हणून या सगळ्या गोष्टी, राशनचे मुद्दे आहेत, केरोसिनचे मुद्दे आहेत, उज्ज्वला गॅस स्कीम, अन्नपूर्णा योजना, या सगळ्या योजना आज प्रत्येक बाबतीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आज अपयशी ठरलेलं आहे. कोणीही समाधानी नाही आहे. पण ही भावना आपण लोकांपर्यंत पोहोचवून त्या लोकांशी संवाद साधणं, महिलेशी संवाद साधणं हे फार महत्त्वाचं आहे. पुरुष कार्यकर्ते असतील, तरुण कार्यकर्ते असतील, ते जेव्हा कोणाच्याही त्या वाडीमध्ये फिरतात तेव्हा ते पुरुषांशी बोलू शकतात, तरुणांची आम्ही चर्चा करू शकतो, पण घरातली असलेली महिलेला संवाद साधण्यासाठी, आमच्याशी संपर्कात आणण्यासाठी, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी जोडण्यासाठी आपली भूमिका ही फार महत्त्वाची आहे. यापुढे हे मी तुम्हाला आवर्जून मी सांगेन. आपल्याला आयडी कार्ड ह्याहीमुळे दिलेलं आहे जेणेकरून आम्हीही फिरत असताना, आमच्याबरोबर फिरत असताना आपण पुढे आलं पाहिजे, आपण आम्हाला सांगितलं पाहिजे की नितेशजी मी आपल्या स्वाभिमान पक्षाची बूथ अध्यक्ष आहे, तुमची फेरी अगर ते होत असेल तर आम्हालाही तुमच्या बरोबर तुम्ही घेऊन चला, आपण सांगण्याचं काम आतापासून आपण केलं. म्हणून आपल्यामध्ये आणि आमच्यामध्ये असलेला संवाद हा फार महत्त्वाचा आहे. नाहीतर आपण मागे राहिलात आणि आपण अगर त्या भागातले प्रश्न, त्या बूथचे प्रश्न अगर आमच्यापर्यंत पोहोचवले नाही तर ते त्या लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही. हेही मी आपल्याला ह्या निमित्ताने आपल्याला आवर्जून सांगेन. म्हणजे कोणाला फक्त समजून घ्या, अगर त्यांना चिन्ह कळलं नाही तर त्यांना सांगायचं की तुम्ही निलेश नारायण राणे हे नाव आणि निलेश साहेबांचा फोटो, आता तुम्हाला एक सांगतो का असा फोटो असलेला उमेदवार दुसरा तरी त्या मशीनवर तुम्हाला भेटणार नाही. असा हिरो सारखा दिसणारा उमेदवार तो मुळीच दिसणार नाही. म्हणून तुमचं कसं काम सोपं आहे, एवढं आवड नाही. सांगा बाबा सर्वात चांगला उमेदवार कोण असेल त्याच्यावर बटन दाबा, दिसणार तो बरोबर पहिला फोटो दाब केले. पण आपलं तसं काम अवघड नाही, फक्त हे सांगणं महत्वाचं आहे. जेवढ्या महिला मतदारांना आपण हे पुढचे 14-15 दिवस आपण बोला, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना बोलकं कराल आणि जे मुद्दे माझ्या अगोदरच्या माझ्या मान्यवरांनी आपल्या समोर मांडले त्याच्याबद्दल करायची चीड निर्माण कराल, तेवढंच मतपेटीतून आपल्याला फायदा होईल. एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.